नमस्कार मित्रांनो, आज आहे 13 जानेवारी 2024 आणि शनिवार असल्यामुळे पूर्वा दिदीची शाळा आहे 11 ते 5. तसं तर 12 ते 5 असते, पण NCCमुळे 1 तास लवकर जावं लागलं. पूर्वा दिदीला शाळेवर सोडलं आणि आपण अगरबत्ती दुकानात बसलो आहे. तिकडे आमचे बंधू आले आहेत, अनिल गुंजाळ, आणि सोबत आपले मित्र कंपनी बसलेले आहेत. तर चला आजच्या दिवसात काय काय होतं बघूयात. दुपारनंतर आपण घरी गेलो. दिंडीचा सोहळा होता. कॉलनीमध्ये 3 दिवसाचा सप्ताह आहे आणि आपण रोज हरिपाठ, काकडा भजन, कीर्तन याला हजेरी लावत असतो. तर आज संत भोजन आहे. कालही संत भोजन होतं. तर भोजनाच्या ठिकाणी आपली काही गरज आहे का, काही आणायचं आहे का, काही मदत लागते का म्हणून गेलो होतो. पण मुळात तिकडे खूप वारकरी होते आणि आपली तशी काही गरज पडली नाही. मग थोडंसं शूट घेतलं आणि त्यानंतर पुढच्या तयारीला जाऊया आपण. तसं आमच्या कॉलनीमध्ये खूप सुंदर सुंदर कार्यक्रम होत असतात आणि हे शाळकरी मुलंसुद्धा मदत करतात. सुंदर अशी वेशभूषा करून आले. भगवी टोपी, पांढरा कुर्ता, हे सगळे प्रतीकचे मित्र आहेत. आजच्या जेवणाचा मेनू तयार होतो आहे. तर मित्रांनो, आता उद्या कार्यक्रम संपणार आहे. उद्या काल्याचं कीर्तन आहे. शक्य झाल्यास आपण काल्याच्या कीर्तनाचा पण शूट घेऊ. त्यानंतर आपल्याला जरा गावात जायचं होतं. तर मित्रांनो, पूर्वा दिदीच्या शाळेचा ड्रेस आपल्याला नवीन घ्यायचा होता आणि उद्या रविवार आहे. सोमवारी नवीन ड्रेस घालून जायचं आहे दिदीला. 22कर वस्त्रालय, कॉलेज रोड, चांदवड या ठिकाणी आम्ही आलो आणि सुंदर असा ड्रेस घेतलेला आहे. पूर्वा दिदी खुश आहेस ना? तर चला भेटूया लवकरच. घरी आल्यानंतर आपण हरिपाठाला हजेरी लावली. आज काही स्वयंपाक करायचा नव्हता. आज संत भोजन आहे. तर सहकुटुंब आपण महाराजांच्या कीर्तनाला हजेरी लावली आणि मस्त कीर्तन एन्जॉय केलं आपण 1 तासभर. त्यानंतर मग जेवणाचा आनंद घेतला. पंक्तीत जेवण वाढण्याची एक वेगळीच मजा असते मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, तर फुलेनगरमधील या कार्यक्रमात आपण छोट्या वारकऱ्यांशी बोलूयात. मित्रा, तुझं काय नाव आहे? आदेश पांडुरंग गीते. बरं, कितवीला आहेस तू शाळेत? 8वीला. शाळेचं काय नाव आहे? श्री नेमिनाथ जैन उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड. बरं बरं बरं. आणि तू 3 दिवस काय केलंस इकडे? हरिपाठाला आलो, रथात गेलो, कीर्तनाला आलो, जेवणाचं वाढत काम केलं. जेवणाचं वाढायचं काम केलं? स्वतः जेवलास का? आत्ताच जेवलो. बरं. आपला एक नवीन मित्र आहे. मित्र, काय नाव आहे तुझं? रोशन योगेश शेलार. रोशन. कुठे राहतोस? कुठे राहतोस? फुलेनगर. बरं बरं. तू 3ही दिवस आला का इकडे? हो. काय काय केलं 3 दिवसामध्ये? हरिपाठाला आलो, कीर्तन ऐकलं, अजून वाढलं, मी पण जेवलो. जेवण वाढलंस? हां. बरं 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 बरं. मग 3 दिवस तुम्हाला मजा वाटली का? कीर्तन ऐकले? हो. वा 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 वा. आमचा एक नवीन मित्र आहे. काय नाव आहे मित्रा तुझं? कृष्णा किरण शेलार. बरं. तू पण 3ही दिवस आला का? ठीक आहे ठीक आहे. मजा आली ना? हो. जेवण केलं का? हो. आणि वाढायचं काम? ठीक. अशा पद्धतीने हा 3 दिवसाचा सोहळा, संत भोजन, कीर्तन, हरिपाठ सर्व काही या ठिकाणी झालेलं आहे. जेवलास का? जेवलो ना. वाढलं का? हां. भाऊ, तू वाढलं रे? हां. तुझं काय नाव आहे? शुभम. पूर्ण नाव सांग. शुभम दीपक व्यवहारे. शुभम दीपक व्यवहारे. तुझं काय नाव आहे? मी संदीप काटे. बरं. गाड्या वेळेस चालवतो म्हणे तू? हां, चालवतो ना. बरं बरं. भाऊ, तुझं काय नाव आहे रे? सारंग. जोरात. सारंग. पुढचं पूर्ण. सारंग. अरे वा. दादा, तुझं काय नाव आहे? माझं प्रतीक प्रकाश गुंजाळ. बरं. आणि तू 3ही दिवस आलास का? आलो, कीर्तन ऐकलं आणि जेवण केलं, कारण की माझ्या पायाला लागलं होतं, वाढलं नाही. वाढलं नाही. बरं.